कत नाही का? नाही तसं नाही. बर जावई बापू, जानूचं काही चुकलं असेल तर तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. पोर आहे ती, तुम्ही एवढं काही मनावर घेऊ नका. येते मी. चल रे. श्री हा काय नाही, सहज आल्या होत्या. तू काय आणलंस ते? हा सॉरी, सह्या हव्या होत्या. आई, आई बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? हो, जरा अस्वस्थ वाटतंय. डॉक्टरांना बोलव. बोला. हाँ पण फक्त डॉक्टरांनाच बोला. श्रीला नको फोन करूस. चहा घेताय का? नाही घ्यावं असं नाही वाटत आहे, नंतर घेईन. बरं मग मी असं करते, बेबीला सांगते फोन करायला डॉक्टरांना आणि आलेच. हा काय? आई ऑफिस मध्ये आली होती श्रीला भेटायला? हो. का? माहिती नाही मला. काय म्हणत होती? अगं मी उशिरा आतमध्ये गेलो, पण माझ्या समोर आमच्या जान्हवीला माफ करा, मी हात जोडते तुमच्या समोर, असं काहीतरी बोलत होते ते. आई पण ना. तू पाठवलं नव्हतंस ना त्यांना? अरे मी कशाला पाठवली? मला वाटलंच तरी मी. ठीक आहे मी बघते. थँक्स एनीवे. जान्हवी, आय होप की काही सिरियस नसेल. नाही काही नसेल, डोंट वरी. ठीक आहे, रात्री भेटू. हाँ बाय बाय. बाय. तिला उसण भरली होती ना, तरी कशाला गेली असेल ती? हो चालेल, तुम्ही बोला. हो हा हो, मी आता ठेवू फोन? हो ठेवते. हा ए, डॉक्टर गेले? हो. जाताना अजून काही बोलले का ग? नाही, काही विशेष नाही. अगं ताई, तू मला का थांबवलंस? हा अगं सांगते, ह्यांचा फोन होता ना, हे म्हणत होते की आईंची तब्येत जर अशी वरचेवर बिघडत असेल ना, तर आपण दुसरी काही ट्रीटमेंट आहे का ते बघूया. म्हणजे अमेरिकेत एखाद्या स्पेशलिस्टला दाखवूया का असा विचार करत होते. दादाच्या ओळखीचा कोणी डॉक्टर आहे का तिथे? हा म्हणजे ओळख काढता येईल असं म्हणाले. हो का? पण आई जायला तयार होतील का? हो, हे म्हणाले की मी बोलतो आईशी म्हणून. मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलाच, पण आधी श्रीशी बोला, त्याला कल्पना द्या. श्रीनी सांगितलं ना तर आई नक्की ऐकतील, हो की नाही? नाही, दादाला बोलूच दे, पण आपणही बोलूया. आधी श्रीशी बोलूया आणि मग आईशी बोलूया.